नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB टेक्निशियन या पदाची मोठी पदभरती निघालेली आहे मित्रांनो। 6557 पदासाठी ही मोठी पदभरती निघालेली आहे मित्रांनो। तर यामध्ये शिक्षण पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, कोण कोण याच्यासाठी फॉर्म भरू शकतो मित्रांनो, आणि कोणाची वय याच्यामध्ये बसते कोणाची बसत नाही, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी वार्ता या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। तर मित्रांनो, इंडियन रेल्वेची ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो। तर यामध्ये जे ग्रेड 1 आणि ग्रेड 3 या दोन पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे मित्रांनो। हिचा जर आपण विचार केला तर जनरल OBC EWS यांच्यासाठी 500 रुपये फी ठेवलेली आहे मित्रांनो, आणि SC ST महिला उमेदवार आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 250 रुपये फी ठेवलेली आहे मित्रांनो। बी टेक्निशियन भरती 2026। तर यामध्ये ग्रेड 1 आणि ग्रेड 3 अशा वेगवेगळ्या पदाचे वेगवेगळे जे म्हणतात त्याला शिक्षण पात्रता आहे, जी 10वी पास, ग्रेड 1 जे 10वी पाससाठी आहे, ग्रेड 3 12वी पाससाठी, म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारे ग्रेडद्वारे हे पदे आहेत मित्रांनो। तर एकूण पदे RRB टेक्निशियनची एकूण पदे 6557 आहेत। तर ग्रेड 1 साठी शिक्षण पात्रता 10वी पास आणि ITI लागते, आणि ग्रेड 3 साठी 12वी सायन्स, फिजिक्स आणि मॅथ हे दोन विषय असणे गरजेचे आहे। वयोमर्यादेचा जर विचार आपण केला तर ग्रेड 1 मध्ये बघू शकता तुम्ही, ग्रेड 1 मध्ये 18 ते 33 वर्ष, आणि ग्रेड 3 मध्ये 18 ते 30 वर्ष, अशा ग्रेड वाईज हे वर्ष वय पण सध्या याच्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो। आणि तुमचं जे वेतन आहे, तुमचा जो पगार असणार आहे मित्रांनो, ग्रेड 1 लेवल 5 च्या हिशोबाने 29,200 तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो, आणि मेडिकल स्टँडर्ड B1 असणार आहे, आणि 18 ते 33 वर्ष वय असणार आहे। आणि त्याच्यामध्ये ग्रेड 1 मध्ये टोटल वॅकन्सी आहे 323, आणि ग्रेड 3 मध्ये लेवल 2 च्या हिशोबाने 19,900 असा तुम्हाला पगार असणार आहे मित्रांनो, आणि 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा असणार आहे, आणि टोटल वॅकन्सी 6,234। ह्या दोन्ही मिळून ग्रेड 3 ची जे पदे आहेत ते 6,234 आहेत, आणि टोटल जे पदे आहेत 6,557 आहेत मित्रांनो। आणि कॅटेगरी वाईज तुम्हाला वय वाढ भेटणार आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज थोडक्यात तुम्हाला दाखवून देतो, 1 मिनिट। ओबीसी जे उमेदवार असतील त्यांना नॉन क्रिमिलियर हे असणे आवश्यक आहे मित्रांनो, त्यावेळेसच त्यांना 3 वर्षाची सूट मिळू शकते, आणि SC ST यांच्यासाठी 5 वर्ष सूट असणार आहे मित्रांनो। आणि फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS साठी 500 रुपये फी आहे, हे तर तुम्हाला आधीच मी सांगितलेलं आहे। आणि महिला SC ST PWBD एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 250 रुपये फी असणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे ही जाहिरात आहे। आणि पगार किती असणार आहे मित्रांनो तुम्हाला, याकडे आपण पुन्हा एकदा बघूया मित्रांनो। पगाराचा जर आपण विचार केला, ग्रेड 1 पद असल्यास तुम्हाला लेवल 5 च्या हिशोबाने 29,000 प्लस तुम्हाला पगार मिळणार आहे मित्रांनो। DA HR TA आणखी काही भत्ते हे मिळून तुम्हाला 55,000 ते 60,000 रुपये पेमेंट मिळणार आहे मित्रांनो।
55 ते 60,000पर्यंत पेमेंट मिळणार आहे अशा प्रकारे. आणि ग्रेड 3चे जे पद आहे, ग्रेड 3 लेवल 2च्या हिशोबाने 19,000 ते 20,000 मिळणार आहे मित्रांनो. आणि DA HRA TA हे सर्व मिळून तुम्हाला 40 ते 42,000पर्यंत पेमेंट मिळणार आहे मित्रांनो. अशा प्रकारची ही जाहिरात आहे मित्रांनो, RRB टेक्निशियन 6,557 पदासाठी. तर तुम्ही बघू शकता ग्रेड 1चे जे विषय असणार आहे, आपण विषय बघणार आहोत. बघू शकता इथं तुम्ही. आणि तुमची जी परीक्षा होणार आहे ही CBT मार्फत होणार आहे मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीची तुमची परीक्षा होणार आहे. आणि ग्रेड 1चे जे विषय असणार आहे, जे सब्जेक्ट असणार आहे, जो सिलेबस असणार आहे मित्रांनो, तो आपण बघूया. जनरल अवेअरनेस 10 क्वेश्चन 10 मार्काला. जनरल इंटेलिजंट अँड रिजनिंग 15 क्वेश्चन 15 मार्काला. बेसिक ऑफ कम्प्युटर अँड ॲप्लिकेशन 20 क्वेश्चन 20 मार्काला. मॅथमॅटिक्स 20 क्वेश्चन 20 मार्काला. बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग 35 क्वेश्चन 35 मार्काला. टोटल तुमचा 100 मार्काचा पेपर असणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला 90 मिनिटे दिली जातील. आणि ग्रेड 3चा जो ग्रेड 3चे जे विषय असणार आहे मित्रांनो, आपण बघूया. मॅथमॅटिक्स 25 क्वेश्चन 25 मार्काला. जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग 25 क्वेश्चन 25 मार्काला. जनरल सायन्स 40 क्वेश्चन 40 मार्काला. जनरल अवेअरनेस 10 क्वेश्चन 10 मार्काला. टोटल हा 100 मार्काचा पेपर असणार आहे मित्रांनो. 100 क्वेश्चन 100 मार्काला. आणि 90 मिनिटात तुम्हाला हा सॉल्व करायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे मित्रांनो. तुम्हाला हे कळालीच असेल. RRB टेक्निशियनची भरती ऑल इंडियासाठी आहे मित्रांनो. अशी संपूर्ण जाहिरातीची जी माहिती तुम्हाला आम्ही आमच्या चॅनलवर सांगत असतो. याच्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन नवीन अपडेट आम्ही आमच्या चॅनलवर देत असतो मित्रांनो. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेल्वे RRB टेक्निशियन या पदाची जाहिरात आम्ही आपल्या चॅनलवर देत असतो. आणि आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असतील तर शेअर करा. धन्यवाद.